पुनरुत्थानाच्या भक्तीला आपण प्रारंभ करत आहोत. स्तोत्रकर्ता आपल्या स्तोत्रामध्ये असं म्हणतो, परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन, मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्यांना तुझी सत्यता कळवे. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला पुन्हा एक वार मान महिमा आणि धन्यवाद देतो. आजच्या या विशेष दिनी प्रभू, तुझ्या उपासना मंदिरात तू आम्हाला एकत्र आणलंस. तुझी स्तुती, आराधना, सेवा आणि गौरव करण्याची ही आम्हाला अनमोल संधी दिलेली आहे. प्रभू देव बापा, तुझा पुत्र प्रभू श्री ख्रिस्त याला तू या भूतली पाठवलास, की ज्याने त्या वधस्तंभावरती आपला प्राण अर्पण केला, निर्दोष निष्कलंक रक्त सांडिले. त्या पवित्र बलिदानाच्या द्वारे आम्हा दीनपतित मानवाच्या प्रत्येक पातकांची प्रभू तू क्षमा केलीस आणि आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे. तुझा सहवास जो पापामुळे तुटलेला होता तो पुन्हा आम्हाला प्राप्त व्हावा, यासाठी त्या प्रभू श्री ख्रिस्ताला तू मेलेल्यातून पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत केलेस, पुनरुत्थित केलेस. त्याचा आनंद आम्ही आज साजरा करत असताना, त्याची आठवण करत असताना प्रभू तू आज आमच्या अंतःचक्षु उघड. आणि प्रभू, आम्ही नुसती ओठाने नव्हे तर तुझे आमच्या अंतःकरणापासून आम्ही स्तुती सेवा करावी, म्हणून तू आम्हाला मार्गदर्शन कर. राहणार आमचा महान प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावाने. आमेन. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी आणि सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझर प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा, म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. यावेळेला आपण गीत ऐकणार आहे. गीत संग्रहामधून गीत क्रमांक 209, मरणच मेले. हे आपण गीत मोठ्याने गाणार जर आपण पाहत असेल तर.
आज्ञाच्या पुस्तकामध्ये ज्या 10 आज्ञा लिहिलेल्या आहेत त्याचं यावेळेस आपण वाचन करूया. देवाने ही वचने सांगितली, मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्या समोर तुला अन्य देव नसो. हे प्रभू आम्हावर दया कर आणि आमच्या सर्व आज्ञा पाळाव्यात आमचे अंतःकरणे वळवी. आपणासाठी कोरीव मूर्ती करू नको, वर आकाशातील खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालील जलातील कशाचीही प्रतिमा करू नको, त्यांच्या पाया पडू नको आणि त्यांची पूजा करू नको. हे प्रभू आम्हावर दया कर आणि या आज्ञा पाळाव्यात आमचे अंतःकरणे वळवी. प्रभू जो तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. हे प्रभू आम्हावर दया कर आणि या आज्ञा पाळाव्यात आमचे अंतःकरणे वळवी. शब्बात दिवस पवित्रपणे पाळण्याची आठवण ठेव. 6 दिवस उद्योग करून आपले सर्व काम कर. 7वा दिवस तुझा देव प्रभू याचा शब्बात आहे. हे प्रभू आम्हावर दया कर आणि या आज्ञा पाळाव्यात आमचे अंतःकरणे वळवी. आपला बाप व आपली आई यांचा मान राख. हे प्रभू आम्हावर दया कर आणि या आज्ञा पाळाव्यात आमचे अंतःकरणे वळवी. मनुष्य हत्या करू नको. हे प्रभू आम्हावर दया कर आणि या आज्ञा पाळाव्यात आमचे अंतःकरणे वळवी. व्यभिचार करू नको. हे प्रभू आम्हावर दया कर आणि या आज्ञा पाळाव्यात आमचे अंतःकरणे वळवी. चोरी करू नको. हे प्रभू आम्हावर दया कर आणि या आज्ञा पाळाव्यात आमचे अंतःकरणे वळवी. आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. हे प्रभू आम्हावर दया कर आणि या आज्ञा पाळाव्यात आमचे अंतःकरणे वळवी. आपल्या शेजाऱ्याच्या घराला लोभ धरू नको. त्याची पत्नी, त्याचा दास, त्याची दासी, त्याचा बैल, त्याचे गाढव अथवा त्याच्या कोणत्याही चीज वस्तूंचा लोभ धरू नको. हे प्रभू आम्हावर दया कर आणि आमच्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणात लिही, असे आम्ही तुला विनवितो. आपण प्रार्थना करू. आजच्या दिवसासाठी नेमलेली 7 प्रार्थना येण्याप्रमाणे आहे. हे सर्व समर्थ देवा, तुझ्या एकुलत्या पुत्राद्वारे मृत्यूवर विजय मिळवून तू सार्वकालिक जीवनाचे दार आम्हासाठी उघडले आहेस. म्हणून जे चांगले विचार तुझ्या प्रेरणेने आमच्या मनात निर्माण होतात त्यांना साकार करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तुझ्या सारी पवित्र आत्म्याचा असणारा आणि सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. मंडळीने बसावे. यावेळेस स्तोत्र वाचन करण्यात येईल. स्तोत्र संहिता 118 आणि त्यानंतर मननासाठी नेमलेल्या शास्त्र पाठांचं वाचन होईल. पुनरुत्थानाची भक्ती यासाठी नेमलेलं स्तोत्र 118. परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल उपकार स्तुती. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. आता इस्रायलाने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनी म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अडचणीत असताना मी परमेश्वराचा धावा केला. तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्त स्थळी नेले. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? माझा सहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. माझा द्वेष करणाऱ्यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहीन. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. सर्व राष्ट्रांनी मला घेरिले आहे. परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. त्यांनी मला घेरिले आहे, खरोखर मला घेरिले आहे. परमेश्वराच्या नावाने मी त्याचा उच्छेद करीन. त्यांनी मला बदमाशांप्रमाणे घेरिले आहे. काट्याकुट्यांच्या आगीप्रमाणे ते विझून जातील. परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. मी पडावे म्हणून तू मला जोराने धक्का दिला, पण परमेश्वराने मला सावरले. परमेश्वर माझे बल व माझे गीत आहे. तो माझे तारण झाला आहे. उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. मी मरावयाचा नाही तर जगेन आणि परमेश्वराच्या कृत्याचे वर्णन करेन.
परमेश्वराने मला जबर शासन केले तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही. माझ्यासाठी नीतिमत्वाची द्वारे उघडा, म्हणजे मी त्यातून प्रवेश करून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. हे परमेश्वराचे द्वार आहे, त्यातून नीतिमान प्रवेश करो. तू माझे ऐकले आहे, तू माझे कारण झाला आहेस, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे, ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे, यात आपण उल्हास व आनंद करू. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की आमचे तारण कर. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की आमचा उत्कर्ष कर. परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो. परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो. परमेश्वर देव आहे, त्याने आपल्याला प्रकाश दिला. उत्सवाचा यज्ञपशू वेदीच्या शिंगास दोऱ्याने बांधला. तू माझा देव आहेस, मी तुझे उपकार स्मरण करीन. हे माझ्या देवा, मी तुझी तोरवी गाईन. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभू वाचलेले वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. मननासाठी जे शास्त्रपाठ घेतलेले आहेत, जुन्या करारातून निर्गमाचं पुस्तक 15वा अध्याय पहिली 2 वचन आणि मग 19 ते 21. त्यानंतर नवीन करारातून दुसरा शास्त्रपाठ करिंथरास पहिलं पत्र 15वा अध्याय 1 ते 4 हे आपण ऐकू. पुनरुत्थान गुरुचा प्रथम शास्त्रपाठ निर्गम याचा 15वा अध्याय 1 ते 2 आणि 18 ते 21 हे वचन आपण वाचू. तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वराला हे गीत गायले. ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईल, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्यांनी समुद्रात टाकून दिले आहे. परमेश्वर माझे बळ, माझ्या स्तोत्र विषय आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. हाच माझा देव, स्नाने मी त्याला शोभित करेन. हाच माझा पित्याचा देव, मी याचा महिमा गाईन. परमेश्वर युगानुयुग राज्य करी. फारोचे घोडे, रथ व स्वार समुद्रात गेले आणि परमेश्वराने समुद्राचे पाणी स्वतःच्या वरून वाहविले. पण इस्रायल लोक भर समुद्र मध्ये कोरड्या जमिनीवरून चालत गेले, म्हणून त्यांनी वरील गीत गायले. मग अहरोनाची बहीण मिरियाम संदेष्टी हिने हाती डब घेतला आणि सर्व स्त्रिया डब घेऊन तिच्या मागून नाचत चालल्या. आणि मिरियामेने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरिले. परमेश्वराला गीत गा, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्यांनी समुद्रात टाकून दिले आहे. देवाचे वाचलेले वचन आशीर्वाद आहे. पुनरुत्थानाच्या भक्तीमध्ये आजचा दुसरा शास्त्रपाठ आहे नवीन करारामधून. करंथीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय 1 ते 8 वचन. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुम्हाला तारण मिळाले आहे, तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो. ज्या वचनाने तुम्हास ही सुवार्ता सांगितली, त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल. नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून दिले. त्यापैकी मुख्य हे की धर्मशास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. तो पुरला गेला. धर्मशास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी उठविला गेला आणि तो केफाला, मग 12 जणांना दिसला.
त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत आणि कित्येकांनी महानिद्रा घेतली आहे. त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितास दिसला आणि जणू काय अकाळी जन्मलेला जो मी त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. तेव्हा पवित्र वचन आशीर्वादित करो. पवित्र शुभवर्तमानाचं वाचन करण्यासाठी यावेळेस आपण उभे राहूया. प्रभू तुम्हास असो. शुभवर्तमान संत योहान यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील 20वा अध्याय शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या पहिल्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. गौरव असो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे अंधार असताना मरिया मग्दलिनी कबरेजवळ आली आणि कबरेपासून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. यास तो शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन ती त्यास म्हणाले, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कुठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य निघून कबरेकडे जावयास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावले. तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे जाऊन कबरेजवळ प्रथम पोहोचला आणि वरून त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे तर निराळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याने पाहिले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला. त्याने मेलेल्यामधून पुन्हा उठावे अवश्य आहे हा शास्त्रलेख तोपर्यंत ते समजले नव्हते. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. उभे असताना आपण प्रचिताचा मतांगीकार एकत्र म्हणूया. सर्व समर्थ एकच देव पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व वस्तू यांचा उत्पन्न करणारा, त्याविषयी विश्वास करीतो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे पुत्र नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून अवघी झाले, जो मनुष्यासाठी आमच्या त्राणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियापासून देहधारी मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या वेळेस आम्हासाठी ज्याला कृषी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि तो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे. ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही त्याविषयी मी विश्वास करीतो आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता पिता व पुत्र यांपासून तो निघतो आणि पिता व पुत्र यांचे त्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाण्यापासून बोलत असे त्याविषयी विश्वास करीतो आणि एक पवित्र कॅथोलिक प्रेसित एकलेसीविषयी मी विश्वास करीतो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा याचे मी पत्करितो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमेन. मंडळीने बसावे. उष्णता वाढत आहे त्यामुळे सारखी तहान लागते. गैरसमज कोणी करून ठेवा. आपण सगळे आनंदी आहात? हॅलो. मास्क लावल्यामुळे मला काही समजत नाही, दिसत नाही तुम्ही हसताय का शांत राहिलाय. गुड फ्रायडे होऊन गेला परवा नाही का, आणि आज आनंदाचा दिवस आहे. आणि स्तोत्रामध्ये आपण मगाशी ऐकलं नाही का की आजचा दिवस परमेश्वरने आमच्यासाठी नेमलेला आहे. या दिवसामध्ये आपण काय करूया? भक्तीनंतर आपण आनंद करणारच आहोत घरी गेल्यावर, पण भक्तीमध्ये पण आपण आनंद करूया नाही का. देवाची स्तुती करूया, देवाचे आभार मानूया. परवा आपण मोठ्या संख्येने सरकारने नेमून दिलेल्या संख्ये एवढे लोक आपण चर्चमध्ये होतो आणि उत्तम शुक्रवारच्या दिवशी देवाच्या वचनावरती आपण मननचिंतन केलेलं आहे. दरवर्षी आपण या ठिकाणी येतो आणि चर्चमध्ये येतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून जे 7 उद्गार, शेवटचे जे 7 शब्द त्याच्या जीवनातील
तो जे बोलला ते अतिशय मोलाचे कसे आहे यावरती आपण मनन चिंतन केलेलं आहे. मनुष्य या जगाचा निरोप घेत असताना त्याचं जे बोलणं असतं ते अगदी हृदयापासून येणारं असतं. भले तो आयुष्यभर आपल्यावरती चिडलेला असेल, रागावलेला असेल, नाही का, आणि तो कसाही वागलेला असेल, पण ज्यावेळेला त्याला चाहूल लागते की आता आपला शेवट जवळ आलेला आहे, त्यावेळेला तो मनातलं दुःख हृदयापासून तो बोलून दाखवत असतो. आता ज्याच्याकडे प्रॉपर्टी मालमत्ता जुमला आहे ती त्याचे नातेवाईक मात्र पहिले त्याच्याकडे कान देतात, तो काय म्हणतो ऐकायला, नाही का. कारण ते शेवटचे जे बोल असतात ते अत्यंत महत्वाचे असतात. काहीतरी बोलायचं राहून गेलेलं असतं, काहीतरी करायचं ह्या पृथ्वीवरती राहून गेलेलं असतं, आणि म्हणून शेवटच्या बोलण्याला फार महत्व दिलं जातं. येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये आम्ही तेच पाहिलं की सर्व त्याच्या 3.5 वर्षाच्या सेवेच्या कार्यकाळामध्ये त्याने खूप सेवा केली होती, आणि जात असताना तो जे 7 वाक्य या वधस्तंभावरून बोलला त्याला फार मोल आहे. आणि म्हणून तो काय बोलत आहे हे साधारणपणे त्या ठिकाणी जमलेल्या लोकांना कदाचित ऐकायला गेलं नसणार. कारण ज्यार्थी लिहिणारे शुभवर्तमानकार असं म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताने मोठ्याने आवळी ठोकली. याचा अर्थ असा आहे की जास्तीत जास्त लोकांनी आणि ज्यांना ऐकायला नाही आलं त्यांनी पण ऐकावं, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या तळपत्या उन्हामध्ये वधस्तंभावरती 6-7 तास खेळलेला असताना, रात्रभर जागरण झालेला असताना, अन्न पाणी नाही आहे रात्रीपासून, शेवटचं भोजन जे शिष्यांच्या बरोबर घेतला होता छोटासा तो भाकरीचा तुकडा तेवढाच काय त्याच्या पोटामध्ये होता, आणि रात्रभर जागरण झालेलं आहे, चौकशा झालेल्या आहेत, आणि फटके 39 सहन केलेले आहेत, चितू सहन केली, चपराका सहन केलेले आहेत, लोकांचे बोलणे सहन केलेले आहेत, आणि या सगळ्या क्रूर मरणामधून तो जात असताना आम्हाला असं पाहायला मिळतं की वधस्तंभावरती तो 7 वेळा 7 गोष्टी तो बोललेला आहे. आणि त्या 7ही गोष्टी ज्या आहेत, 7ही जे शब्द ज्याला म्हटलं जातं, 7 उद्गार म्हटलं जातं, 7 वाक्य म्हटली जातात, ती शुभवर्तमानकारांनी ऐकून, आणि काही शुभवर्तमानकारांनी स्वतः त्या ठिकाणी जे हजर होते त्यांनी या सगळ्या 7ही शब्दांचं वर्णन आपापल्या शुभवर्तमानामध्ये केलेलं आहे. आणि ते किती मोलवान होतं हे आपण गुड फ्रायडेच्या दिवशी ऐकलेलं आहे. येशूने वधस्तंभावरून उद्गारलेली 7 वाक्य आपणासाठी अगदी मोलाची मूल्यवान असे मंडळीला जाता जाता प्रभू येशू ख्रिस्ताने ही 7 वाक्य दिलेली आहे, ज्याच्यामुळे आपण दरवर्षी गुड फ्रायडेला किंवा उत्तम शुक्रवारच्या दिवशी ऐकत असतो. आणि मग आम्ही हे पाहिलेलं आहे की वधस्तंभाजवळ मरिया त्याची आई आहे, त्यानंतर मरिया मग्दलिया आहे, जमादार आहे, रोमन शिपाई आहे, यहुदी लोक आहे, आणि येशू ख्रिस्ताचा भाऊ याकोब हा देखील आहे, योसे आहे, त्याची आई मरिया, सलोमी मावशी वगैरे सगळे लोक त्या ठिकाणी वधस्तंभाच्या पायथ्याशी जमा झालेले आहेत असं मत्तई आपल्या शुभवर्तमानाच्या 27 अध्यायाच्या 55व्या वचनामध्ये लिहितो. आणि असं झालेलं आहे की शब्बात जवळ आलेला होता, म्हणून वधस्तंभावरती शरीर ठेवली जात असत, रोमन शिपाई येत असत, आणि जे वधस्तंभावर खिळलेले गुन्हेगार असत त्यांचे ते पाय फोडत असत. कारण मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे की रानामधून हिंस्र पशु येत असत आणि वधस्तंभावरती खिळलेल्या ह्या गुन्हेगारांच्या पायाचे ते लचके तोडत असत, त्यांना खाऊन टाकत असत. आणि म्हणून हे जे रोमन शिपाई आहेत ते शब्बात आलेला असता कारणाने शब्बाताच्या दिवशी काही करता येत नाही, म्हणून ते गुन्हेगारांचे पाय तोडण्यासाठी आले असता त्यांनी 2 शिष्य त्या 2 लुटारूंकडे पाहिलं, आणि त्यांना असं आढळून आले की दोन्ही लुटारू मरण पावलेले आहेत, त्यांचे त्यांनी पाय तोडलेले आहेत. परंतु जेव्हा ते येशूकडे आले त्यावेळेला आम्हाला असं पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे, आणि म्हणून त्यांनी त्याचे पाय मोडले नाही. यहुद्यांनी तशी परवानगी पिलाताकडे मागितलेली होती. योहानाचा शुभवर्तमान 19 अध्याय आणि 31व्या वचनामध्ये आम्ही पाहतो. शिपाई आले आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींचं अवलोकन केलेलं आहे, आणि येशूच्या आजूबाजूला जे खेळलेले चोर होते त्यांचे पाय तोडले, कारण ते जिवंत होते. पश्चातापी जो चोर होता तो सुद्धा जिवंत होता, आणि
जिवंत असताना त्यांना हे शासन त्यांच्या गुन्ह्याबद्दल सरकारने देऊ केले होते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा गुन्हेगार नव्हता. जरी सर्व जगाने त्याला गुन्हेगार म्हणून दोन गुन्हेगारांच्या मध्ये वधस्तंभावर खिळलेलं होतं, तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त निर्दोष होता आणि म्हणून तो हे शिपाई येण्याआधीच त्याने आपला प्राण सोडला होता. हे आपण शेवटल्या वाक्यामध्ये उत्तर शुक्रवारच्या दिवशी ऐकलेलं आहे. येशू मरण पावला हे ऐतिहासिक सत्य आहे. पिलाताने येशू किती वाजता मरण पावला हे आपल्या शिपायांना निरोप पाठवून विचारलेलं होतं, असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. मार्काने लिहिलेलं शुभवर्तमान 15 अध्याय 44 वचनामध्ये आम्ही पाहतो. आणि मग त्याने कबरेवरती कडक पहारा ठेवलेला आहे. मत्तयाचे शुभवर्तमान 27 अध्याय आणि 64 वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि मग रोमन शिपाई आले आणि त्यांनी येशूच्या कुशीमध्ये भाला भोसकला आणि पाहिलं की खरोखरच हा मरण पावला आहे का. आणि मग त्या येशू ख्रिस्ताची उत्तर क्रिया झालेली आहे. आणि त्यावेळेला दोन शिष्य आलेले आहेत, गुप्त शिष्य आलेले आहेत. एक अरिमथाईकर योसेफ श्रीमंत मनुष्य आहे आणि दुसरा निकोदेमस जो इस्रायलाचा गुरु आहे, शिक्षक होता, ज्याला प्रभूने सांगितलं होतं की तुला पाण्याने आणि पवित्र आत्म्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. तो देखील प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे. आणि असं म्हटलेलं आहे की त्याने गंधरस आणि अगरू यांचं 100 पाऊंड मिश्रण प्रभूच्या शरीराला लावण्यासाठी तो घेऊन आलेला आहे. आणि मग अशा प्रकारे त्या अरिमथाईकर योसेफाच्या त्या धनवान श्रीमंत मनुष्याच्या स्वतःसाठी राखून ठेवलेल्या कबरेमध्ये, जिथे अजूनही कोणालाही ठेवण्यात आलेलं नव्हतं, अशा नवीन कबरेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचं शरीर प्रभू येशू ख्रिस्ताचं ठेवण्यात आलेलं आहे. योहानाचे शुभवर्तमान 19 अध्याय आणि 42 वचनामध्ये आम्ही 41 आणि 42 मध्ये ही गोष्ट पाहतो. फार सुंदर आहे ती कबर. आम्ही अजूनही इस्रायलमध्ये जातो त्यावेळेला खडकामध्ये खोदलेली ही कबर आम्हाला अजूनही पाहायला मिळते. आजूबाजूला दुसऱ्या कबरा नाही, पण सुंदर असा बाग आहे, बगीचा आहे. आजही त्यांनी तो मेंटेन ठेवलेला आहे. जसं शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की ती कबर जी आहे अरिमथाईकर योसेफ याची खडकात खोदलेली होती आणि एका सुंदर अशा बागेमध्ये ती निर्माण केलेली होती. आणि त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर ठेवण्यात आलेलं आहे. आणि मग असं म्हटलेलं आहे की तिसऱ्या दिवशी म्हणजे पुनरुत्थानाच्या दिवशी, ज्याला आपण म्हणतो या रविवारच्या दिवशी, प्रभू येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा जिवंत झालेला आहे. आणि मग आपल्या सर्वांना ती गोष्ट माहित आहे की पुढे कशा प्रकारे मरिया आली आणि मग तिने पाहिलं आणि मग ती गेली आणि मग तिने शिष्याला जाऊन सांगितलं की पहा, मला कबरेजवळ गेल्यानंतर कबरेवरची तोंड बाजूला काढलेले असं दिसून आलेलं आहे. आणि मग शिष्य धावले आणि मग त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताला गुंडाळलेली जी तागाची वस्त्रे होती ती तशीच पाहायला मिळाले. आणि डोक्याकडचा जो भाग आहे तिकडे जे वस्त्र गुंडाळलेलं होतं ते असंच बाजूला काढून गुंडाळून ठेवलेलं आहे. व्हॉट्सअपवरती एक मेसेज आता फॉरवर्ड केला जात आहे. ज्यांनी मला फॉरवर्ड केला त्याला मी प्रश्न केला, शास्त्रात कुठे लिहिलेलं आहे मला सांग. म्हणजे मग मी माझ्या लोकांना सांगतो. कारण तो व्हॉट्सअप मेसेज असा होता की प्रभू येशू ख्रिस्ताची वस्त्र जी होती त्यातलं जे डोक्याला गुंडाळलेलं वस्त्र होतं ते नॅपकिन म्हटलेलं आहे त्या व्हॉट्सअप मेसेज मध्ये. ते फोल्ड करून ठेवण्यात आलेलं आहे. आणि मी त्याला म्हणालो की फोल्ड केले म्हणजे घडी घालून ठेवले असं कुठल्या भाषांतरात आहे मला दाखव. त्याने मला भली मोठी लिस्ट पाठवली सगळ्या भाषांतराची. एकामध्ये लिहिले रॅप केले म्हणजे गुंडाळे, एकात लिहिले राऊंड अँड राऊंड म्हणजे गोल गुंडाळी करून ठेवले, एकात लिहिले घडी घालून ठेवले. त्याला मी परत दुसरा 12 वाजता रात्री चाललो होता बरं का आमचा उद्योग. मोठी मुलगी आली मला म्हणजे पप्पा आता झोपा उद्या चर्च घ्यायचं म्हणलं तेच काम चाललंय. आणि मग त्याला मी परत मेसेज टाकला की हे 3 भाषांतरामध्ये ओरिजिनल कुठलं आहे, मी लोकांना काय सांगू. असा कुठला पण मेसेज आला की मी नाही सांगणार लोकांना. आणि मग त्याच्यानंतर मग त्याने सांगितलं की माहित नाही हे गुंडाळलेलं आहे का घडी घालून ठेवलेलं. म्हटलं माणसाने आपल्या सोयीप्रमाणे लोकांना समजेल असं साध्या सोप्या भाषेमध्ये भाषांतर केलेलं असतं. परंतु शास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे आणि आजवर जे आम्ही ऐकत आलेलो आहोत त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवलेला पाहिजे. जे शास्त्र आमच्या हातामध्ये आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. योहानाचे शुभवर्तमान 20 अध्याय आणि 7 वचन. तागाची वस्त्रे पडलेली आणि जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर निराळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे. म्हणतात गुंडाळणे आणि घडी घालणे फरक आहे नाही का. गुंडाळणे आणि घडी घालणे फरक. आता यहुद्यांच्या चालीरीतीमध्ये घडी घालणे याला फार महत्व आहे. जर घरी आलेला गुरुजी किंवा पाहुणा असेल त्याचं
त्याचं जेवण होईपर्यंत त्याला सर्व्हिस देणारा जो सर्व्हिस वेटर असतो, आपल्या भाषेमध्ये कारभारी असतो, तो बाहेरच उभा राहतो, त्याच्या दृष्टीआड त्या मालकाच्या किंवा पाहुण्याच्या राहतो. आणि ज्या वेळेला पाहुण्यांचं जेवण संपतं त्यावेळेला त्या पाहुण्यांना दिलेले जे रुमाल असतात, आता आपण हॉटेलमध्ये गेलो नाही का, टेबलावरती ठेवलेला असतात, त्रिकोणी किंवा गडी घालून ठेवलेला असतात, जर तो रुमाल विस्कटलेल्या अवस्थेमध्ये असेल तर याचा अर्थ असा आहे की त्याचं जेवण झालं, पाहुण्यांचं, वेटर येऊन ते टेबल साफ करत असेल, परंतु तो जर रुमाल घडी घालून ठेवला असेल तर माझं जेवण अजून व्हायचं आहे, मी परत येणार आहे, हे त्याचं प्रतीक असेल. लिहिणाऱ्याने असं लिहिलेल्या व्हॉट्सअप मेसेज मध्ये की प्रवेश ख्रिस्ताच्या डोक्याला गुंडाळलेलं जो वस्त्र होतं ते घडी घालून ठेवलं होतं, म्हणजे प्रभूला हे सांगायचं आहे की मी पुन्हा येत आहे. हरकत नाही, तेवढ्या गोष्टीसाठी तो मेसेज ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, मला आवडला. प्रभू खरंच येत आहे आणि कदाचित तो घडी घातला असेल किंवा जे काही असेल, आमचा प्रभू श्री ख्रिस्त येत आहे आणि परत येण्यासाठी तो मरणातून पुन्हा जिवंत झालेला आहे, तो पुन्हा मेलेल्यातून उठलेला आहे. आणि ही गोष्ट आम्हाला या शास्त्र पाठामध्ये प्रामुख्याने आढळते. मी गेल्या वर्षी तुम्हाला ऑनलाईन मधून हा उपदेश केला होता प्रभू श्री ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावरती. काय केला होता, मी पहिली सगळी टेप ऐकली, कारण पुन्हा तोच मेसेज येऊ नये किंवा पुन्हा त्याच गोष्टीचं पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मी ती पुन्हा ऐकलेला मेसेज आहे. आणि तो काय मी आजच्या मननासाठी घेणार नाही, परंतु एक मात्र निश्चित आहे की या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की पुनरुत्थान हा ख्रिस्ती विश्वासाचा पाया आणि केंद्रबिंदू आहे. जर आमच्या शिकवणीमधून ख्रिस्ताच्या हा जर पुनरुत्थान काढून टाकला तर प्रियानो, आमच्या शिकवणीला, ख्रिस्ताच्या शिकवणीला काहीच महत्व राहत नाही. इतर धर्मांप्रमाणे हा ख्रिस्ती धर्म सुद्धा एक सर्वसाधारण धर्म होऊन बसेल. आणि म्हणून पुनरुत्थान हे ख्रिस्ती धर्माचं, किंवा जे म्हणतात ख्रिस्ती धर्म नाही त्यांच्यासाठी मी म्हणत आहे की ख्रिस्ताच्या शिकवणीचा मुख्य भाग आहे, अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून पुनरुत्थानाची सुवार्ता हीच आहे की येशू मरणातून पुन्हा उठला. येशू मरणातून पुन्हा उठला. लोकांना गुड फ्रायडे माहिती आहे जगाला, प्रभू श्री ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती केलेला हे जगाला माहिती, परंतु प्रभू श्री ख्रिस्त पुन्हा मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठला हे फार कमी लोकांना माहिती आहे. कारण चर्च हे उत्तम शुक्रवारच्या दिवशी सुवार्ता प्रसार अधिक करतं. संत पावलाने देखील वधस्तंभावर केलेला ख्रिस्त गाजवला, परंतु देवाने आम्हाला नवीन करण्याच्या मंडळीला पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष सांगायची जी जबाबदारी दिलेली आहे ती मागे पडली. त्यामुळे झालं काय की इतरांच्या प्रमाणे हाही येशू ख्रिस्त मरण पावला आणि संपलं असा अनेक लोकांचं म्हणणं आहे किंवा विश्वास आहे, जे ख्रिस्ती इतर आहे. आणि म्हणून प्रियानो, हा मरण पावलेला येशू ख्रिस्त पुन्हा तिसऱ्या दिवशी उठलेला आहे ही साक्ष आम्ही मंडळी लोकांच्या मध्ये जाऊन सांगणं गरजेचं आहे, असं संत पाऊल करिंथकराच्या पहिल्या पत्राच्या 15व्या अध्यायामध्ये म्हणत आहे. त्याकडे मी तुम्हाला नेत आहे. करिंथकराचं पहिलं पत्र 15वा अध्याय सुंदर हे शास्त्र पाठ आहे. कधी कधी आम्ही या फ्युनरलच्या वेळेला वाचतो, परंतु त्याचा पुनरुत्थानाशी फार जवळचा संबंध आहे. येशू मरणातून पुन्हा उठला, येशू मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाला, हा सुवार्तेचा एक भाग आहे. सुवार्थ म्हणजे देव आमच्यावर प्रीती करतो, सर्व माणसांनी पाप केलाय, देवाच्या गौरवाला ते अंतरलेत आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताला या भूतलावर पाठवले. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचं तारण होतं आणि त्याला स्वर्ग प्राप्ती होते. 5 पायरीमध्ये सुवार्थ साधतो आपण. पण पुढे काय महत्वाची जी पायरी आहे ती हे प्रशिक्षण देणाऱ्यांनी वगळलेली आहे किंवा त्यांच्या ते ध्यानात आलेलं नाहीये. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने पुढे काय मला प्राप्त होणार आहे? धनधान्य, संपत्ती, पत्नी, नोकरी, ह्या सगळ्या गोष्टी नियम आहेत, परंतु जेव्हा मी प्रभू ख्रिस्ताला स्वीकारतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा त्याच्या पुनरुत्थानामध्ये देखील मी सहभागी आहे. मी मेलो तरी जगणार ही शाश्वती ही आशा मला प्रभूने दिलेली आहे, मंडळीला दिलेली आहे. हे कोणी लोकांना जाऊन सांगत नाही, कारण आम्हालाच ती कळलेली नसते आणि आम्ही काय त्या येशूची परत येण्याची वाट पाहत नाही, कारण पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव आम्हाला आलेला नसतो. आणि म्हणून संत पावलाने करिंथकराच्या पहिल्या पत्रामध्ये 15वा अध्याय, संपूर्ण अध्याय जो आहे हा एवढा मोठा अध्याय फक्त मृतांच्या पुनरुत्थानावरतीच त्याने डेडिकेट केलेला आहे, समर्पित केलेला आहे. आणि म्हणून 4 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे
आणि त्या 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 बघत असताना पुनरुत्थान प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या शपथी स्त्रीला बोलला, मला प्याव्यास पाणी दे, आणि मग ते आपल्याला सर्व कथा माहिती पुढे काय झालं. आणि मग ते म्हणाले, हो माझा विश्वास आहे की आमचा मसीहा एक दिवशी येणार आहे. आणि मग तो म्हणाला की ज्याच्याशी तू बोलत आहे तोच मी आहे. आणि मग पुढे आम्हाला पाहायला मिळतं योहानाचं शिवर्तमान याचा 11वा अध्याय 25व्या वचनाकडे जर आपण वळलो तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या मार्ताला आणि मरियमला असं म्हणतो, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. मग मी विचार करायला लागलो, रात्री मी सहज बसलो होतो, पुनरुत्थान प्रभू येशू ख्रिस्त कसं आहे? पुनरुत्थान म्हणजे मेलेल्यातून उठणे. येशूला देवाने मेलेल्यातून उठवलं, आणि हा ज्याला उठवलेला आहे तो कसा म्हणतो मी पुनरुत्थान आहे? मग थोडस मी आणखी विचार केला, प्रार्थना केली, मग मला प्रभूने दर्शवलं की येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवण्याचा अधिकार देवाकडे होता, आणि तो अधिकार देवाने आता येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. मरणातून उठल्यानंतर हाच येशू आज आपल्याला जीवनदान देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. जीवनी पाण्याचा तो झरा आहे. आणि म्हणून योहाना सुसमाचार 10:11 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जीव देण्याचा आणि जीव घेण्याचा अधिकार मला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने अधिकार दिला, म्हणून तो त्या मार्ताने लाजरला उठवत असताना म्हणाला की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझा विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आणि ही गोड सुवार्ता प्रभूने आम्हापर्यंत पोहोचवलेली आहे. संत पौल असं म्हणतो कोरिंथीयांचं पहिलं पत्र 15वा अध्याय पहिल्या 2 वचनामध्ये, या सुवार्तेचं तो मर्म आम्हाला सांगत आहे. त्या सुवार्तेमध्ये तो कळवळा, त्या सुवार्तेमध्ये जीवन आहे, नवीन जीवन माणसाला प्राप्त होतं. परमेश्वराचं प्रेम आम्हावरती कसं आहे ते दिसून येतं, असं संत पौल सांगत आहे. आणि तो असं म्हणतो की या गोष्टीला साक्षी आमच्यामध्ये अनेक लोक आहेत. त्यापैकी 3 लोकांची नावं लिहिलेली आहेत. पहिला आहे पेत्र, आणि असं म्हटलेलं आहे पेत्राने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, एक मासे धरणारा मनुष्य. पण ज्या वेळेला त्याला प्रभू येशू ख्रिस्त सापडला त्यावेळेला त्याचा विश्वास तुमच्या आणि माझ्यासारखा होता. ज्या वेळेला स्वतःच्या जीवावर बेतलं त्यावेळेला 3दा मी तो नव्हेच म्हणून पळून गेलेला आहे. पण जेव्हा त्याला पुनरुत्थित ख्रिस्त भेटला त्यावेळेला त्याचं जीवन बदलून गेलं. पुनरुत्थान किती महत्वाचं आहे कळलं का याच्यावरून? पुनरुत्थित ख्रिस्त जर तुम्हाला आणि मला भेटला तर आमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. ते जर बदललेलं नसेल तर या पेत्राप्रमाणे जो परमेश्वर, जो येशू ख्रिस्त आम्हाला खायला प्यायला देतो, आमच्या गरजा पुरवतो, त्याच्यामध्येच आम्ही संतुष्ट आहोत. पण ज्या वेळेला या पेत्राला पुनरुत्थित ख्रिस्ताने दर्शन दिलं त्या कबरेजवळ, त्यावेळेला तो बदलला आणि सुवार्तिक झाला. धडाडीने तो त्या सभास्थानामध्ये उभा राहिला आणि येऊन त्याला म्हणला, तुम्हीच त्या प्रभू येशू ख्रिस्ताला, तुम्हीच त्या तारणाऱ्याला, जीवनाच्या अधिपतीला तुम्हीच वधस्तंभावरती खेळून मारलेला आहे. अगोदर घाबरला, पळून गेला होता, पण पुनरुत्थित ख्रिस्त सापडल्यावर शक्ती आली, ताकद आलं, धैर्य आलं. आता आम्ही आमची परीक्षा यावरून करावी. पेत्राचं पहिलं पत्र 3रा अध्याय 18व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. दुसरा व्यक्ती आहे ज्याचा उल्लेख लेखकाने केलेला आहे, तो म्हणजे संत पौल. प्रभू येशू ख्रिस्त सापडल्या अगोदर तो विश्वासदारांचा छळ करायला निघाला होता, अधिकृतपणे समन्स घेऊन निघाला होता सरकारकडून. परंतु ज्या वेळेला तो दमिश्कच्या रस्त्यावरती चालत होता त्यावेळेला प्रभूने त्याला धरलेला आहे आणि त्याचा बदल झाला, त्याला आंधळा केला. किती दिवस तो आंधळा होता? किती दिवस? 3 दिवस आंधळा होता. झोपले का काय सगळे? जरा उभं राहून काय काय माणसं मला वाम खुशी घेताना दिसत. थोडे 2 मिनिटं आपण उभे राहूया. 2 मिनिटं जास्त झाली, 1 मिनिट जरा अंग झटकूया. कदाचित 11ला येतो सांगून तुम्ही 9च्या भक्तीला आलाय, मला कळालं. ते दुःखाची बाब आहे, कारण 11च्या मध्ये तुमची नावं होती आणि त्यामुळे 9ला आलेल्या माणसांना बाहेर उभं राहावं लागलेलं आहे. देव तुम्हाला क्षमा करा. थोडस आपण हात वरती करूया, बसा खाली. असं म्हटलेलं आहे प्रियानो की संत पौल हा दमिश्कच्या रस्त्यावरती जात होता आणि देवाने त्याला दर्शन दिलेलं आहे, त्याचं जीवन बदललं. जो छळ करायला निघाला होता तो सुवार्तिक झाला, रस्त्यातच बदल झाला. पुनरुत्थित ख्रिस्त त्याला दमिश्कच्या रस्त्यावरती भेटलेला आहे आणि शाऊलाचा पाऊल झालेला आहे. याकोबाचं उदाहरण दिलेलं आहे त्या ठिकाणी. सर्वात शेवटचा तो त्याचा भाऊ आहे, येशूचा सावत्र भाऊ असं म्हटलेला आहे. आणि योहानाच्या सुसमाचार 7व्या अध्याय 5व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, येशूच्या भावाने सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता. आणि ज्या वेळेला याकोबाला हा पुनरुत्थित ख्रिस्त दिसला त्यावेळेला तो सुवार्ता सांगून येशूचा
मरायला देखील तयार झाला आणि फार वाईट रीतीने त्याला मरण आलेलं आहे. असं म्हटलेलं आहे इतिहासाच्या पुस्तकामध्ये इसवी सन 60 सालामध्ये सनेद्रीन सभेने या याकोबाला धोंडमार करून जीवे मारलेला आहे. घाबरलेला, येशूला नाकारत असलेला देव म्हणून तो मनुष्य जेव्हा पुनरुत्थित ख्रिस्त सापडला त्यावेळेला बदलून गेला. तुमचं आणि आमचं काय? पुनरुत्थित ख्रिस्त जिवंत आहे. ऐतिहासिक ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. पुनरुत्थित ख्रिस्त आमच्या सोबत राहणारा परमेश्वर आहे. आम्हाला शक्ती सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे. आम्हाला शुद्धतेच्या मार्गाने चालवणारा परमेश्वर आहे. ऐतिहासिक ख्रिस्त इतिहासात जमा झालेला आहे. पवित्र शास्त्राच्या पानांच्या मध्ये त्याचं वर्णन लिहून ठेवलेलं आहे. पण ज्या वेळेला आम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताला स्वीकारतो त्यावेळी ही वचनं जिवंत होऊन आमच्यामध्ये कार्य करू लागतात. आम्हाला शक्ती मिळते, धैर्य मिळतं, धाडस मिळतं, प्रभूसाठी मरण्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं. बळकुटेपणा, घरात लपून बसणे, दारं बंद करून बसले, प्रार्थना बसताना पडदे लावून बसले, हे असले भयाचा आत्मा प्रभूने आम्हाला दिलेला नाहीये. हे का? भयाचा आत्मा प्रभूने आम्हाला दिलेला नाही. आम्हाला धैर्याने, धाडसाने प्रभूचा गौरव करायचा आहे. पुढे असं म्हटलेलं आहे करिंथीयांच्या पत्र 15 अध्याय, पहिला पत्र आणि 15 अध्याय पुढच्या वचनामध्ये आम्ही असं पाहतो की अशा या सुवार्तेचा आम्ही स्वीकार करावा असं संत पौलाने सांगितलेलं आहे. योहानचे सुवर्तमान पहिला अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये आम्ही वाचतो की तो प्रभू येशू ख्रिस्त जगात आला आणि जे त्याचे स्वतःचे होते त्या लोकांकडे आला, परंतु त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याला आपले मानले नाही. काही लोकांनी त्याला आपले मानलं आणि ज्यांनी त्याला आपलं मानलेलं आहे त्या विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला, बाकीच्यांना बाहेर ठेवलं. प्रभू जबरदस्ती करत नाही. जोर जबरदस्ती परमेश्वराच्या राज्यात नाही. आणि म्हणून प्रियामा या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तो आपल्या लोकांकडे आला आणि त्याच्याच लोकांनी त्याला वधस्तंभावरती केलेला आहे. पण त्याच्या लोकांच्या मध्ये जे बाकीचे लोक होते त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. म्हणून योहान आपल्या सुवर्तमानामध्ये म्हणतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी, एवढी नाही दिली तिथे, भारतीय नाही दिले त्या ठिकाणी, किंवा आमच्या घराण्यांची कोळाची नावं नाही दिली, जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आज दोन प्रकारचे लोक जगामध्ये आहेत, मंडळीमध्ये आहेत, कुटुंबामध्ये आहेत. एक आहे जे येशूमध्ये आपलं पवित्र जीवन जगत आहे, त्या येशूला आपल्यामध्ये धारण केलेलं आहे, वचनाप्रमाणे राहत आहेत. आणि दुसऱ्या गटामध्ये जे लोक आहेत, दुसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत ते येशू भोवती फिरणारे लोक आहेत. येशूच्या काळामध्ये अशाच प्रकारचे दोन लोक होते जे गोल गोल फिरत होते येशूच्या भोवती. ते सगळे हौशी नवसी आणि गवशी होते प्रियानो. परंतु काही लोक असे होते की ज्यांनी खरोखर येशूवर विश्वास ठेवला होता आणि येशूच्या पावलावर पाऊल टाकून जात होते. येशू कोण आहे हे त्यांनी जवळून ओळखलं होतं आणि म्हणून अनुभव येण्या अगोदरच ते प्रभूसाठी मरण्यास तयार झाले होते. आम्ही कुठल्या वर्गात मोडतो? येशू मध्ये जीवन जगणारे का येशू भोवती फिरणारे? आम्ही कुठल्या प्रकारचे लोक आहोत? ही वेळ प्रियानो आनंदोत्सव करायची आहे, पण आम्ही जर ही गोष्ट, ही सत्य समजून केली आनंद, तर त्या आनंदाला महत्व आहे, किंमत आहे प्रियानो. आणि मग संत पाऊल असं म्हणतो पहिले करीन 15 अध्याय पहिल्या वचनामध्ये, जी सुवार्ता तुम्ही सुद्धा स्वीकारली आहे आणि जिच्यामध्ये तुम्ही बळकट आहात. बळकट याचा अर्थ ही सुवार्ता आम्ही आमच्या हृदयामध्ये जतन करून ठेवायची आहे. नुसती नाताळालाच बोलायची नाहीये. दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तुम्हाला कोणी की बाळन त्याने गुंडाळलेला, गावाने निजवलेला, गावाने कर कुठं काय कर. आम्हाला ही सुवार्ता 365 दिवस हृदयामध्ये जतन करून ठेवायची आहे. आणि त्या सुवार्तेचा येशू जन्माला आला, तो माझ्या पापांसाठी आला. ही सुवार्ता, त्याच्या पुढची सुवार्ता आम्ही सोयीस्करपणे विसरतो आणि ती म्हणजे येशू माझ्यासाठीच पुन्हा मरणातून जिवंत झालेला आहे आणि मला घेऊन जायला पुन्हा येणार आहे. ही सुवार्ता आहे पुढे. त्यानंतर फुलस्टॉप येतो सुवार्तेला. त्यानंतर पूर्ण विराम आहे. ती अपूर्ण सुवार्ता घेऊन आज आम्ही फिरत आहोत. अपूर्ण सुवार्तेवर विश्वास ठेवून आम्ही जीवन जगत आहे आणि म्हणून सुवार्ता ही आमच्यामध्येच बंदिस्त होऊन पडलेली आहे. इतरांना त्याची कल्पना नाही, इतर लोकांना ते समजत नाही. दुसऱ्या वचनामध्ये पौल असं म्हणतो, जिच्यामुळे तुमचे तारण झाले आहे. सुवार्तेमुळे आमचे तारण होते प्रियानो. ज्यांनी सुवार्ता ऐकलेली आहे त्यांच्या ऐकण्याद्वारे पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये जातो. त्यांच्या पापांची त्याला जाणीव
पश्चातापी करून ख्रिस्ताकडे घेऊन येतो. सुवार्ता ही मोठं काम करत असते. तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये अशी सुवार्ता आमच्याकडे आलेली आहे का? ख्रिस्ती आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो म्हणून आम्ही ख्रिस्ती नावाचं लेबल लावलेलं आहे. आम्ही हा आज विचार करायचा आहे प्रियानो, आम्ही त्या येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून माझ्या स्वतःच्या हृदयात स्वीकारलाय का? माझ्या पातकांची मी क्षमा करून घेतली आहे का? मी त्या ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर माझ्या पापांना मेलेलो आहे का? मी त्या ख्रिस्ताबरोबर गाडला गेलो आहे का? त्या येशू बरोबर मी पुन्हा तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा जिवंत झालेलो आहोत काय? याचा आपण आज विचार करणं फार गरजेचं आहे. कारण रोमकरासपत्र 6 अध्याय 23 वचनामध्ये संत पाऊल आपल्या पत्रात असं म्हणतो, पापाचे वेतन मरण आहे. जितक्याने पाप केले ते सगळे मरणार आहे आणि प्रत्येक मनुष्य जो जन्माला येतो तो पापी आहे. या करीमकरांनी येशूवर वरपंगी विश्वास ठेवलेला होता. या करीमकरांनी प्रभू येशूचं गौरव वरपंगीपणाने केलेलं होतं. अंतःकरण मात्र, मन मात्र त्यांचं परमेश्वरापासून लांब होतं. त्यांची चालणूक जी आहे ती विपरीत होती, सुवार्तेला न शोधणारी अशी होती. आणि म्हणून संत पाऊल असं म्हणतो, आज्ञा पालन आणि विश्वासूपणा ही तारण पावलेल्यांची चिन्हे आहे. आम्ही देवाची आज्ञा पाळत आहोत का? आम्ही विश्वासूपणे ख्रिस्ताशी जगत आहोत का? याचा आम्ही विचार करायचा. आम्ही आमच्या मंडळीशी प्रामाणिक आहोत का? ज्या मंडळीसाठी प्रभू श्री ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला, आपल्या रक्ताने ज्या मंडळीला प्रभूने खंडून घेतलेले आहे, विकत घेतलेले आहे, त्या मंडळीशी आम्ही एकनिष्ठ आहोत का? चर्चमध्ये घरात दुसरे पाळत, घरात दुसरी प्रार्थना, घरात बायबल स्टडी, काय चाललेलं आहे? आम्ही आमच्या मंडळीशी, ख्रिस्ताच्या शरीराशी एकरूप आहोत का? आम्ही ख्रिस्ताच्या शरीराशी एकनिष्ठ आहे का? हे अशी सगळ्या भानगडी केल्या म्हणजे मी फार धार्मिक आहे असं अजिबात होत नाही बरं का. उलट आम्ही पापाला कारणीभूत होतो, कारण त्या एका शरीराचे आम्ही तुकडे करत चाललेलो आहे. एक तुकडा घेतला, माझ्या घरात रोवला, त्याला खत पाणी घालून त्याला वाढायला लावला, तिथे कशाला वाढते ते? असं होत नाही प्रिया. संत पावलाच्या काळामध्ये हाऊस चर्चेस होते, घराघरात मंडळ होत्या, कारण परिस्थिती तशी होती. छळ चालू झालेला होता, मंदिरामध्ये जाणं अशक्य होतं आणि त्यामुळे घरोघरी भूमिगत होऊन ते मंडळ्या चालत होत्या. आज तशी परिस्थिती नाही, ती येणार आहे तेव्हा खुशाल करा मंडळी आपल्या घरामध्ये सुरुवात. पण जोपर्यंत आम्हाला देवाने स्थान दिलेलं आहे, जोपर्यंत आम्हाला ठिकाण दिलेलं आहे, जोपर्यंत परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करत आहे, तोपर्यंत आपण आपल्या मंडळीशी एकनिष्ठ आणि विश्वास राहणं फार गरजेचं आहे. जसा नवरा आपल्या पत्नीशी आणि पत्नी आपल्या पतीशी विश्वास राहते शेवटपर्यंत, मग आपण त्यांच्या जीवनामध्ये किती उत्पाद झाले तरी, तशा प्रकारे प्रभूने आपल्याला एक उपमा दिलेली आहे. तो वर आहे आणि मंडळी त्याची वधू आहे. आम्ही त्याच्याशी विश्वासवरून एकनिष्ठ आहोत का? आज्ञा पालन आणि विश्वासूपणा ही तारण पावलेल्यांची चिन्ह आहे. जे हे करत नाहीत ते देवाच्या राज्याच्या बाहेरचे आहेत. पुढे आम्ही पाहतो प्रियानो, संत पाऊल 3 आणि 4 वचनामध्ये असं म्हणतो की पुनरुत्थानाची घोषणा आम्ही करणं आवश्यक आहे. जेव्हा आम्ही ही घोषणा करतो त्यावेळेला आमच्याद्वारे सुवार्ता इतरांच्या पर्यंत पोहोचते. येशू आमच्या पापांकरता मरण पावला, कारण रक्ता वाचून पाप विमोचन नाही, रक्ता वाचून पापांची क्षमा होत नाही. आणि म्हणून पिताने पुत्राने ठरवलेलं आहे की मी जातो आणि माणसांच्या जीवासाठी मी माझा जीव देतो. माणसाच्या रक्तासाठी ज्याच्यामध्ये जीवन आहे त्याच्यासाठी मी माझं जीवन देतो, असं येशूने कदाचित पित्याला विनंती केली असेल, सांगितलं असेल, दोघांमध्ये चर्चा झाली असेल, दोघांनी कॅलेंडर उघडून पाहिलं असेल, कोणत्या क्षणी, कोणत्या दिवशी, कोणत्या ठिकाणी, कोणत्या गावात कशा प्रकारे येशूने जन्म घ्यावा हे सगळं प्लॅनिंग वरती झालेलं आहे. आणि मग येशू ख्रिस्त या ठिकाणी आलेले आहे. वरचं प्लॅनिंग आम्हाला माहित नाही, शास्त्रात लिहिलं नाही, पण विचार करायला डोकं दिले, बुद्धी दिले, ज्ञान दिलेलं आहे प्रभूने. काय काय घडलं असेल प्रियानो आम्ही विचार करू शकतो. कधी आम्ही हा विचार केला काय की स्वतःचा पुत्र वधस्तंभावर जात असताना त्या पित्याच्या हृदयात काय वेदना झाल्या असते, तो किती दुःखी झाला असेल. काही कारण नसताना, काही पाप केलेलं नसताना निष्कलंक आणि निर्दोष असा माझा पुत्र त्या वधस्तंभावर मरण पावत आहे, मृत्युमुखी पडलेला आहे, वेदना सहन करत आहे, छळ सहन करत आहे, राजांचा राजा प्रभूंचा प्रभूच लोकांच्या चपराका खात आहे, शितू सहन करत आहे. कसं वाटलं असेल त्या पित्याला आणि त्या खुद्द येशूला कसं वाटलं असेल याचा आम्ही कधी बारकाईने विचार केला का?
या गोष्टी मनन करण्याच्या गोष्टी आहेत प्रियानो, ऐकून सोडून देण्याच्या नाही. आणि जो यावर मनन करतो, जो यावर विचार करतो, त्याचं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा त्याचं जीवन बदलतो तेव्हा तो ही गोष्ट दुसऱ्याला सांगतो आणि लोकांच्या मध्ये बदल करतो. अशा प्रकारे आम्ही ही पुनरुत्थानाची सुवार्ता लोकांच्या पर्यंत पोहोचू शकतो. येशूचं पुनरुत्थान हे अधिकृतरित्या झालेलं आहे. पुनरुत्थानानंतर जवळपास शास्त्रामध्ये आम्ही पाहतो 25 वर्षानंतर लिखाण झालेलं आहे. ज्यांनी सुरुवात लिहिलेलं आहे, ज्यांनी लिखाण केलेलं आहे, जेव्हा त्यांना हे कळालं त्यावेळेला त्यांनी लिखाण करायला सुरुवात केलेली आहे. पण 25 वर्षानंतर देखील जेव्हा हे लिखाण लिहिलेलं आहे ते लिखाण आजही प्रभावशाली आहे आणि जे कोणी वाचतं त्यांच्यामध्ये बदल घडतो. तुम्ही देवाचं वचन वाचायचं म्हणून वाचता की बदल घडावा म्हणून वाचता, याकडे प्रभू पाहत आहे. पोपट पंचमी जसं पोरं पाठ करतात आणि मग परीक्षा झाल्यावर 2 दिवसांनी विचारलं काहीच आठवत नाही, कारण तो परीक्षेपुरताच अभ्यास केलेला असतो. तसं आम्ही संकट आल्यावर तरी परमेश्वराच्या वचनाकडे धाव घेतो का? आजारी पडल्यानंतर परमेश्वराचं वचन धुंडाळायला लागतो का? प्रियानो, आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनाचा विचार करण्याचा आजचा दिवस आहे. प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला तो माझ्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्त गाढाला गेला तो माझ्यासाठीच, की जेणेकरून माझं जुनं जीवन, जुन्या सवयी, वाईट गोष्टी ज्या आहेत त्या मी गाडून टाकाव्या. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा मेलेला पोहोचला यासाठी की मला नवीन जीवन मिळावे, मला सार्वकालिक जीवन मिळावे. परत स्वर्गी जाण्यासाठी तो उठला. मी सुरुवातीला म्हणालो, कारण तो स्वर्गी जाऊन तुमच्या आणि माझ्यासाठी जागा तयार करत आहे. जर आमचं जाणं झालं नाही तर आमचा फ्लॅट बिल्डर जसा दुसऱ्याला देतो ना, तसं येशू ख्रिस्त दुसऱ्याला देतो. आम्ही जर त्या ठिकाणी पोहोचलो नाही तर, आणि म्हणून प्रियानो आमच्यासाठी तो जागा तयार करायला गेलेला आहे. आमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे तो आम्हाला घेऊन जायला येणार आहे. म्हणून तो पुनरुत्थित झालेला आहे. आणि हा असा पुनरुत्थित ख्रिस्त आम्ही आज हृदयात घेऊया आणि मग चर्चा बाहेर जाऊ. म्हणजे आम्ही बदललेले ख्रिस्ती लोक असे लोकांना दिसेल. न सांगताय अनेक लोक आमच्या जीवनाकडे पाहून प्रभू येशूचा स्वीकार करते. स्वर्गामध्ये तुम्हाला त्याचं बक्षीस मिळेल. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करीतो. पुन्हा एक वार तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. प्रभू देवा, तुझं आज वचन अतिशय प्रखरतेने प्रभू आज आमच्याकडे आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला, मान्य आहे. पण तोच प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठीच पुन्हा पुनरुत्थित झालेला आहे, आम्हाला घेऊन जाण्यासाठी. स्वर्गामध्ये ज्या ठिकाणावर प्रभू आम्ही सुरुवात केली त्या मूळच्या ठिकाणी आम्हाला घेऊन जाण्यासाठी, सदा सर्वकाळ तुझ्या सानिध्यात राहायला नेण्यासाठी जो येणार आहे. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला हे न विसरता आम्ही लक्षात ठेवावे आणि तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगून तुला संतुष्ट करावे अशी कृपा आम्हाला कर. राहणाऱ्या त्या पुनरुत्थित ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तो आहे. आमेन. यावेळेला आपण गीत ऐकणार आहोत. आपण सर्वजण उभे राहूया आणि गीत क्रमांक 206 आमचा येशू ख्रिस्त भगवान. आणि हे गीत होत असताना आपण आपली दाने आणि अर्पणे प्रभूच्या भांडारात अर्पण करूया. गीत क्रमांक 206. Yesu Kristo
अजून सोनाकराचे डबे पुढे आणले नाहीत आणि आणले असतील देण्यासाठी त्यांनी यावेळेला ते पुढे आणावे. अन्यथा आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करीतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या 40 दिवसामध्ये प्रभुदेव बाप्पा, आम्ही या उपास समयामध्ये जे त्याग करून तुझ्या पवित्र भांडारामध्ये हे स्वर्ण आकाराचे डबे दानपात्र या स्वरूपात आणलेले आहेत, त्याचवर तू आपला विपुलसा आशीर्वाद दे. दिल्याने कमी होत नाही परंतु वाढते, आणि विशेष करून जेव्हा आम्ही तुला देतो त्यावेळेला तू त्याची पारख करतोस. आणि प्रभू, तू आम्ही जे दिलेलं आहे त्याच्या चौपट देणारा तू प्रभू आहेस. या विश्वासाने हे सर्व दान तुझ्या हाती स्वाधीन करतो. तू यावर आशीर्वाद पाठव. ज्या व्यक्तींनी, ज्या कुटुंबियांनी प्रभुदेव बाप्पा त्याग पूर्ण रीतीने आणि हे जे दान 40 दिवस जमा केले आणि तुझ्या पवित्र भांडारामध्ये आणलेलं आहे, त्या व्यक्ती आणि कुटुंबाला प्रभू तू सहाय्य कर. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील प्रभुदेव बाप्पा सर्व समस्या असताना देखील त्यातून तुला प्रभुदेव बाप्पा जे अर्पण आज केलेलं आहे ते प्रभुदेव बाप्पा तू पहा आणि त्या अनुसार त्या व्यक्ती आणि कुटुंबावर विपुल असा आशीर्वाद दे, कारण तू कधीही कोणाचा ऋणी राहणारा परमेश्वर नाहीस. येशूच्या नावात मागतो म्हणून आहे. आमेन. यावेळेला आपण आपली अर्पणे आदराने आणि सद्भयाने प्रभूला सादर करूया. प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो, तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे. आपण प्रार्थना करू. हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र तू तुझी निरंतर आराधना करिता सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाने व अर्पणे जी तुझ्या पवित्र मेजावर आम्ही स्वस्ते सादर करीत आहोत, त्यासहित आम्ही आपल्याला अर्पण तुझ्या सेवेकरिता तुझं प्रताप ईश्वराला सादर करीतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. मंडळीने बसावे. मंडळीकरता ज्या सूचना आहेत त्या येण्याप्रमाणे आहेत. पहिली विवाहाच्या घोषणा देत आहे, कारण या उपास समयामध्ये या मला करता आल्या नाहीत. पहिली विवाह सूचना आहे. जॉयसी अभय शिंदे ही अविवाहित असून सेंट क्रिस्टोफर चर्च CNI कल्याण या ख्रिस्त मंडळीच्या सभासद आहे. तसेच निखिल संपत लोखंडे हे अविवाहित असून आवर लेडी ऑफ द व्हिजिटेशन चर्च नेरूळ नवी मुंबई या ख्रिस्त मंडळीचे सभासद आहे. या दोघांच्या विवाहाची मी सूचना देत आहे. याबाबत जर कोणाला काही कायदेशीर हरकत घ्यायची असेल तर त्याने तसे पालकांना लेखी कळवावे. गाजवण्याची ही पहिली वेळ आहे. आपण जॉयसी अभय शिंदे व निखिल संपत लोखंडे यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय देवबापा, जॉयसी अभय शिंदे आणि निखिल संपत लोखंडे या दोघांना तू आशीर्वाद दे. विवाहाच्या पवित्र संस्कारासाठी त्यांच्या मनाची तयारी कर. त्यांना आयुष्यभर तुझे मार्गदर्शन लाभू दे अशी आम्ही आज प्रार्थना करीतो. आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. दुसरी विवाहाची सूचना आहे. सुमित सुभाष चंदन शिव हे अविवाहित असून सेंट क्रिस्टोफर चर्च CNI कल्याण या ख्रिस्त मंडळीचे सभासद आहेत. तसेच प्राची संजय चांदेकर ही अविवाहित असून दी मेथडिस्ट मराठी चर्च बदलापूर या ख्रिस्त मंडळीच्या सभासद आहेत. या दोघांच्या विवाहाची मी सूचना देत आहे. याबाबत जर कोणाला काही कायदेशीर हरकत घ्यायची असेल तर त्याने तसे पालकांना लेखी कळवावे. गाजविण्याची ही पहिली वेळ आहे. यावेळेला आपण सुमित सुभाष चंदन शेख आणि प्राची संजय चांदेकर यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय देवबापा, सुमित सुभाष चंदन शिव आणि प्राची संजय चांदेकर या दोघांना तू आशीर्वाद दे. आणि देवबापा, विवाहाच्या पवित्र संस्कारासाठी त्यांच्या मनाची तू तयारी कर. त्यांना आयुष्यभर तुझे मार्गदर्शन लाभू दे. आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. यावेळेला वेदीवरती आपल्याला ही पिशवी दिसत आहे. या पिशवीमध्ये सुमितने मिठाई आणलेली आहे आणि जात असताना आपलं तोंड गोड करण्यासाठी त्याच्यावरती सुद्धा आपण आशीर्वाद मागूया. आपण प्रार्थना करू. देवबापा, आम्ही यावेळेला स्तुती करीतो
यासाठी की सुमित आणि प्राची यांच्यातर्फे प्रभू तुझ्या मंडळीसाठी जी हे मिठाई दिलेली आहे प्रभू त्याजवळ विपुलसा आशीर्वाद दे आणि या मिठाईप्रमाणे सुमित आणि प्राची या दोघांचं कौटुंबिक जीवन प्रदेव आणि वैयक्तिक जीवन आनंदी आणि इतरांच्या जीवनामध्ये माधुर्य आणणारा असावं असं तू कर. घेत आणि देत असताना तुझ्या प्रेमाचा आस्वाद घेण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. टाळणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. यावेळेला आणखीन एक सूचना आहे. बाळू साळवे परिवारातर्फे आपल्या चर्चमध्ये हे जे व्हिडिओ शूटिंग चालतं प्रक्षेपण चालतं जे चर्चला येऊ शकत नाही त्या लोकांच्यासाठी त्या शूटिंग करता जे स्टँड दिलेलं आहे ते आपल्या समोर आहे आणि प्रभू त्या कुटुंबियांना आशीर्वाद देव त्याबद्दल मंडळी त्यांचे आभार मानत आहे. आणि विशेष करून आपल्या चर्चचे ज्येष्ठ सभासद विलियम कंग अंकल आहेत. त्यांना 89 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि 90व्या वर्षामध्ये ते पदार्पण करत आहेत आणि म्हणून आपण त्यांच्यासाठी पण यावेळेला प्रभूला धन्यवाद देणार आहे. आपण प्रार्थना करूया. देवबापा आम्ही बाळू साळवे या परिवारासाठी प्रार्थना करत आहे. जे दान प्रभू देवबापा मंडळीची गरज पाहून योग्य असं दान त्यांनी दिलेलं आहे त्यावर तुझा विपुल आशीर्वाद पाठव आणि याद्वारे तुझ्या लोकांची आध्यात्मिक तहानभूक भागवली जावी ही त्यांची जी मनेच्छा आहे प्रभुदेवप्पा ती तू आज पूर्णतेस नेलेली आहेस आणि त्यांनी सुंदर असं दान प्रभू तुझ्या मंडळीला देव केलेलं आहे त्याजवळ प्लसचा आशीर्वाद दे. आणि विशेष करून आम्ही धन्यवाद देतो विलियम कंग अंकलसाठी की प्रभू गेली 89 वर्ष तू त्यांच्या संगती राहिलास आणि प्रभू 90व्या वर्षात पदार्पण करण्याची संधी दिलेली आहे. प्रभू इतर पुढचं त्यांचं जीवन प्रभू तू आपल्या हाती घे त्यांना शक्ती दे ताकद दे आरोग्य दे प्रभू आणि उत्तम प्रकृतीने दीर्घायुष्य दे आणि त्यांच्याद्वारे तुझ्या मुलीची अधिक आणखीन सेवा केली जावी यासाठी प्रभू त्यांना तू उभं कर. त्यांच्या पत्नीसाठी पण प्रार्थना करतो त्याही वृद्धापकाळामध्ये असताना त्यांना पण तू प्रभू शक्ती दे मनोधैर्य त्यांचं तू वाढीस लाव. त्यांची सेवा करताना उभयतांची प्रभू घरातील सर्व लहान तर व्यक्तींना प्रभू तू धैर्य दे आणि सहनशीलता दे. तारणारा आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. यावेळेला आपण सर्वजण उभे राहणार आहोत आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधाची क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आम्हाला परीक्षेत आणू नको तर आम्हाला वाईटापासून सोडू कारण राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझीच आहे. आमेन. आपण आशीर्वाद घेऊ. सर्वबुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व मने देवाच्या निताचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ देव पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. यावेळेला आपण एक गीत ऐकणार आहोत आणि जर आपलं पाठ असेल तर आपण गाणार आहोत मास्क लावून चेहऱ्याला. गीत क्रमांक 207 जा सांगा मम बंधुजना आलो जिंकून या मरणा. गीत क्रमांक 207. आमेन.
आपण मंगला हे प्रेमला गीत ऐकू आणि आपली आजची भक्ती आपण समाप्त करणार आहे. शहर सुटल्यानंतर आवारात कोणी थांबू नका. पोलीस आलेले आहेत. सर्व निरीक्षण चालू आहे. आपणास विनंती आहे, बाहेर पण गर्दी आहे. आपण पटकन आवार रिकाम करावं, म्हणजे बाहेरचे जे लोक आहेत 9 पासून उभे आहेत त्यांना आतमध्ये येता येईल. मंगला हे प्रेमला आपण गीत ऐकू. प्रभूवर प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. ख्रिस्ताच्या नावाने आमेन.